शिक्षक मित्रांनो नमस्कार. एक गोष्ट मला बऱ्यापैकी जाणवते, की शिक्षक ज्यावेळेस ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात, तर वापरताना एक अनामिक भीती मनामध्ये राहते. म्हणजे हेच जर युवा पिढी या गोष्टी वापरत असतील, तर ते ज्या पद्धतीने फटाफट त्या गोष्टी वापरतात. पण शिक्षक ज्यांचं वय साधारणतः एक 30च्या पुढे, 35च्या पुढे आहे, तर अशा व्यक्ती प्रोजेक्टर हाताळताना किंवा कॉम्प्युटर हाताळताना किंवा टॅब आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञान वापरताना कुठेतरी असं अडकत चाललोय आपण. गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये आहोत आणि जो सफाईदारपणा यायला पाहिजे या तंत्रज्ञानाच्या वस्तू वापरताना, तो सफाईदारपणा येत नाही. याच्यामागे बरेच कारणं आहेत. म्हणजे आताची जी पिढी आहे ती बॉर्न विथ टेक्नॉलॉजी आहे आणि आपण जे आहोत हे सगळे मायग्रेटेड टू टेक्नॉलॉजी आहोत. म्हणजे आपल्या शाळा कॉलेजच्या शिक्षणाच्या वेळेस म्हणजे किमान माझ्या तरी, तर शाळा कॉलेजचं शिक्षण करत असताना कुठेही तंत्रज्ञान हा विषय नव्हता कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. तो नंतर जसा प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात केली तसं ह्या गोष्टी आपल्यासमोर आल्या आणि हेच आताची जी काही पिढी आहे यांना बॉर्न विथ टेक्नॉलॉजी जन्म झाल्यानंतर सुरुवातच त्यांची मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या फोटोपासून होते. टेक्नॉलॉजी त्यांना सगळीकडेच दिसतीये. तर हा वापरण्यातला कॉन्फिडन्स असणारच आहे. तो कॉन्फिडन्समध्ये फरक असणारच आहे. पण आता जे आपण मायग्रेटेड टू टेक्नॉलॉजी आहोत, ज्यांनी टेक्नॉलॉजीला मायग्रेट केलंय, पूर्वी नव्हती आणि आता आपल्या हातामध्ये आली आहे. तर आपण कुठून आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. कुठून सुरुवात केली तर आपण या गोष्टींमध्ये पारंगत होणार आहोत, मास्टर्स होणार आहोत. तर शिक्षकांसाठी सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कोणतं स्किल आहे, हे स्किल्स जर तुम्ही अडॉप्ट केले तर पुढचे स्किल्स तुम्हाला सोपे जातील. पुढं तुम्हाला हाताळणी सोपी जाईल. येस. तर हे स्किल आहे हार्डवेअर जोडणीचं. लक्षात घ्या, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे आणि कुणीतरी तो जोडून ठेवलेला आहे. ऑलरेडी तो जोडून ठेवलेला आहे आणि तुम्ही शिकवायला जाताय आणि अचानक तुमचं लॅपटॉपचं चित्र बंद पडलं. कारणं काही असू शकतात त्याच्यामध्ये. लॅपटॉपचं चित्र जे प्रोजेक्टरवरती दिसतंय ते बंद पडलं. तुम्ही नाही जोडलेलं. ओके. कोणीतरी थर्ड पर्सन येऊन तुमच्यासाठी ती जोडणी केलेली आहे. त्यावेळेस जी भीती मनामध्ये तयार होती, की अरे, आता तर चित्र बंद पडलं, आता चित्र कसं येणार आणि मग कोण दाखवणार? कसं का चित्र बंद? आणि ते त्यामध्ये एक शिक्षक मी स्वतः पाहिलेलं इतका डिस्टर्ब होऊन जातो, की ज्या फ्लोमध्ये आपण काम करतोय ना, अचानक त्या फ्लोला काहीतरी डिस्टर्बन्सेस झाले, तर मात्र त्याचा इम्पॅक्ट आपल्या टीचिंगवरती होऊन जातो. म्हणजे साधी गोष्ट पाहिलेली मी, माईक बंद पडला तरी डिस्टर्ब झालेली व्यक्ती पाहिलेले आहेत. तर हार्डवेअर जोडणी ही अशी गोष्ट आहे, असते अतिशय सोपी. पण आपण पुढाकार घेत नाही त्या गोष्टी जोडण्याचा, त्या गोष्टी करून पाहण्याचा आपण पुढाकार घेत नाही आणि नेहमी त्याच्या पाठीमागे राहतो. तर काय आपल्याला येणं गरजेचं आहे. ॲज अ शिक्षक म्हणून ह्या गोष्टी इतक्या सिंपल असतात. येस. तर ते काय येणं गरजेचं आहे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर किमान हार्डवेअर स्किल्स आपल्याला कोणते गरजेचं आहे. पहिलं स्किल गरजेचं आहे, माईक आणि मिक्सर साउंड सिस्टम आपण त्याला म्हणतो, याची जोडणी करता येणं. लक्षात घ्या, एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझा वर्कशॉप होता एके ठिकाणी आणि त्या ठिकाणी शिक्षक येऊन बसलेले आहेत. संस्थेचे म्हणजे जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते येऊन बसलेले आहेत. मी रेडी आहे, माझी पूर्ण यंत्रणा रेडी आहे आणि म्हटलं कार्यक्रम का सुरू होत नाही आहे? तर ते म्हणे, सर आमचं प्रॉब्लेम काय की साऊंड सिस्टम चालत नाही आहे आणि त्याचा जो ऑपरेटर आहे, तो ऑपरेटरला आम्ही 3दा फोन केलेले आहेत. तो रस्त्यामध्ये आहे. तो त्याच्या घरून निघाला आहे आणि रस्त्यामध्ये तो अडकला आहे. मी म्हटलं, साऊंड सिस्टम चालत नाही आहे. चला बघू तरी काय आहे. मी पहिला माईक चेक केला. माईक प्रॉपर साऊंड सिस्टम बरोबर जोडलेला होता. स्विच ऑन केलं. ते म्हणे, आम्ही करून पाहिलं म्हणे सर ते स्विच ऑन, पण ते स्पीकरमधून आवाज येत नाही आहे. तर पाहिलं तर त्याचा जो ॲम्प्लिफायर होता, त्या ॲम्प्लिफायरची जी मागच्या बाजूने स्पीकरला जाणारी जी वायर होती, त्यातली एक वायर डिस्कनेक्ट झालेली होती. मग आता 2 वायर स्पीकरकडे जातात. साधं किमान सिंपल लॉजिक आहे. 2 वायर जातात. त्यातली जर एक वायर डिस्कनेक्ट झालेली असेल तर स्पीकरमधून आवाज निघणार नाही. मी म्हटलं, स्क्रूड्रायव्हर आहे का? तर तिथेच आम्ही स्क्रूड्रायव्हर एक बघितला. ती वायर तिथे जोडली आणि कार्यक्रम चालू झाला आणि त्याच्यानंतर ती जी ऑपरेटर व्यक्ती आहे तिला यायला किमान अर्धा तास लागला. काय असतं, साध्या गोष्टी असतात, पण त्या साध्या गोष्टी जर माहिती नसतील तर पूर्ण यंत्रणा खोळंबून जाते. तर पहिलं स्किल
आपल्याला काय आलं पाहिजे? आपल्याला आपल्या शाळेतली साउंड सिस्टम प्रॉपर ऑपरेट करता येणं गरजेचं आहे. ती साउंड सिस्टम बघा, ती कोणत्या कंपनीची आहे, माईक नेमका कुठं जोडला जातो, त्याच्यानंतर माईकचा व्हॉल्यूम, प्रायमरी व्हॉल्यूम कुठून सेट होतो, मास्टर व्हॉल्यूम कुठून सेट होतो, त्याला आपण आपल्या मोबाईल म्युझिकसाठी जोडायचं आहे तर ब्लूटूथनी कसा मोबाईल जोडला जातो, किंवा त्याच्याबरोबर जी पिन येते त्याला ऑक्स केबल म्हणतात, तर त्या ऑक्स केबलनी तुमचा मोबाईल कसा जोडला जातो, आणि एकंदरीत पूर्ण साउंड सिस्टम कशी चालते. साउंड सिस्टम बऱ्याच वेळा व्हिसल मारते. हे मी कार्यशाळेमध्ये सांगितलं आहे, की स्पीकरचा आवाज जर पुन्हा माईकमध्ये गेला तर व्हिसल ऐकू येते, आणि मग व्हिसल ऐकू आली तर सगळेजण गडबडतात, अरे साउंड सिस्टम कोण ऑपरेट करते. साधा प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये, स्पीकरचा आवाज माईकमध्ये न जाऊ देणं, याच्यासाठी डायरेक्शन प्रॉपर सेट करणं. तर ह्या सगळे प्रॅक्टिकल्स केव्हा करता येतात? हॉलमध्ये सगळे आलेत आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळेस याची प्रॅक्टिस होत नसते. ज्यावेळेस हॉलमध्ये कुणीच नाही आहे त्यावेळेस आपण जाऊन ह्या यंत्रणेची जोडणी करणं, प्रत्यक्ष जोडून पाहणं, त्याचे प्रॉपर टेस्ट घेणं, वेगवेगळ्या प्रकारचे माईक वापरून पाहणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये मिक्सर नावाचा एक फॅक्टर येतो. बऱ्याच ठिकाणी माईक असतात आणि ते डायरेक्ट त्याच्या ॲम्प्लिफायरला जोडलेले असतात. त्याच्यामुळे मिक्सरचा संबंध येत नाही. पण मिक्सरचा संबंध त्यावेळेस येतो ज्यावेळेस आपल्याला थोडंसं आवाजाला डेप्थ द्यायची आहे, आवाजाला काही स्पेशल इफेक्ट द्यायचे आहेत, आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती स्टेजवरती आहेत आणि प्रॉपर त्यांच्या आवाजाचं कंट्रोलिंग करायचं आहे. ज्याला बेसिक साऊंड सिस्टम ऑपरेट करता येते त्याला मिक्सर पण ऑपरेट करता येतो. मिक्सर असा काही फार वेगळा नसतो, मिक्सरमध्ये काही फार वेगळी यंत्रणा नसते. एकदा का त्याचं सायन्स समजलं की 100% ऑपरेट करता येतं. म्हणजे लिटरली आपण हे पाहतो की आपल्या शाळेत, आपल्या संस्थेत, आपल्या कॉलेजमध्ये हे साऊंड सिस्टम ऑपरेट करायला ज्या आपण लोकं बोलवतो, म्हणजे जे बाहेरून लोकं येतात, त्यांच्या मुलांचं जर शिक्षण विचारलं तर वाईट वाटेल. अक्षरशः ते कॉलेज सोडलेली मुलं असतात, शाळा सोडलेली मुलं असतात, जी ही मंडपाचे कामं करतात, साऊंड सिस्टमचे कामं करतात. मग त्यांना हे जमू शकतं, ॲज अ शिक्षक म्हणून हे आपल्याला का नाही येऊ शकत? तर सर्वात पहिलं स्किल आहे तुमच्या शाळेत, तुमच्या संस्थेत. म्हणजे मी मोस्टली पाहतो की शाळेत किंवा संस्थेत एक मोजकेच 4 जण असतात की ज्यांना या गोष्टी ऑपरेट करता येतात. तर माईक आणि साऊंड सिस्टमची जोडणी, त्याचा वापर हा प्रत्येक शिक्षकाला यायलाच पाहिजे. हा पहिली स्टेज आहे टेक्नॉलॉजी वापरण्यातली. येस, माईक साऊंड सिस्टम तुम्हाला स्वतःला जोडता आली तर तुम्ही ती तुमच्या वर्गावर वापरू शकतात, आणि तुमचं जे क्लासमध्ये आपल्याला जे बरेच जण म्हणतात की माझ्या क्लासमध्ये सर 120 विद्यार्थी आहेत, 80 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी आहेत आणि माझा आवाज शेवटपर्यंत पोहोचत नाही. तर एक तुमची साऊंड सिस्टम तुम्हाला स्वतःला प्रॉपर जोडता येत असेल तर हा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. जे घसा आपला कोरडा पडतो, प्रचंड एनर्जी वेस्ट होते मोठ्याने आवाज काढून, तर आवाज, मी नेहमी सांगत असतो, आवाज मोठा करायचं काम हे साऊंड सिस्टमचं आहे. वर्गात आपण आहे त्याच आवाजामध्ये, जसं आपण घरामध्ये ज्या व्हॉल्यूममध्ये बोलतो त्या व्हॉल्यूममध्ये जर आपण वर्गामध्ये बोललो तर आपण दिवस दिवस क्लास घेऊ शकतो, दिवस दिवस वर्गात शिकवू शकतो. आपल्याला अर्ध्या तासानंतरच घशाला कोरड पडते, थकवा येतो. याचं मुख्य कारण काय आहे की आपण स्वतः ओरडतो. येस, ओरडलं की एनर्जी बऱ्यापैकी डिस्चार्ज होते आणि त्याच्यामुळे 1 तास झाला आपला की आपल्याला असं वाटतं की नाही, थांबावं आता. तर माईक साऊंड सिस्टम जी आहे हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. हा तुम्हाला यायलाच पाहिजे. दुसरी महत्त्वाचं स्किल आहे ते म्हणजे डेस्कटॉपची जोडणी. डेस्कटॉप कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये फरक सगळ्यांना माहिती आहे. डेस्कटॉपमध्ये मॉनिटर वेगळा असतो, माऊस असतो, कीबोर्ड असतो, त्याचा जो सिस्टम युनिट आहे त्याला CPU म्हणतात बरेच जण. तर सिस्टम युनिट, त्याला पॉवर कॉर्ड जोडायची असते, त्याला प्रिंटर जोडायची गरज पडते, त्याला माईक जोडायची गरज पडते, त्याला स्पीकर जोडायची गरज पडते, त्याला प्रिंटर जोडायची गरज पडते, त्याला लॅनची केबल जोडायची गरज पडते. तर डेस्कटॉपला हे सगळ्या गोष्टींची जोडणी करता यायला पाहिजे. डेस्कटॉपला तुम्हाला ही जोडणी करता येते याचा अर्थ बऱ्यापैकी तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे आणि पुढच्या गोष्टी शिकायला तुम्हाला फार आता सोप्या जातील. त्याच्या पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईल आहे तुमच्याकडे किंवा टॅब आहे, अँड्रॉइडचा टॅब आहे किंवा ॲपलचा टॅब आहे किंवा तुमचा स्मार्टफोन आहे, हा मोठ्या स्क्रीनवर मिरर करता आला पाहिजे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, पुढे पण या गोष्टी मी सांगणार आहे. मोठा स्क्रीन म्हणजे TV असू शकतो, प्रोजेक्टर असू शकतो. बरेच जण म्हणतात की आमच्या प्रोजेक्टरवरती मोबाईल मिरर होत नाही, तर त्याला उपाय असतात. त्याला मिराकास्ट सारखे छोटेसे डिव्हाइस असतात, ते वापरून तुम्ही तुमचा मोबाईल किंवा टॅब फटकन तुमच्या मोठ्या स्क्रीनवर मिरर करू शकतात. आणि तो जर मिरर झाला तर जो काही स्मार्टफोन आपण वापरतोय, आपण टॅब वापरतोय, त्यावरूनच टीचिंग जे आहे ते टीचिंग आपल्याला सोपं जातं. तर
हे बऱ्यापैकी शिक्षकांना नाही माहिती आणि हे ब्रँड टू ब्रँड बदलतं, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी मिरर, माझा पण तो प्रॉब्लेम येतो की मी एखाद्या ठिकाणी गेलो की मला पटकन त्या ठिकाणी मिररिंग जमत नाही. भले मी माझ्या घरच्या प्रोजेक्टरवरती किंवा घरच्या स्क्रीनवर मिरर करत असेल, तर हे किमान तुम्हाला एक 3-4 स्क्रीनवरती ह्या गोष्टी करून पाहणं गरजेचं असतं. जो कोणी तुमचा व्हेंडर आहे, ज्याने तुम्हाला प्रोजेक्टर दिला आहे, ज्याने तुम्हाला मोठा टीव्ही दिलाय, याला म्हणायचं की बाबा ते सांग कसं मिरर करायचं ते. येस, आणि हे आम्हाला त्याचं ट्रेनिंग दे. कारण आपण पैसे मोजून त्याच्याकडून त्या वस्तू घेतलेल्या असतात. ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते मिरर कसं करायचं आणि त्याचे सगळे फंक्शन्स जे आहेत ते कशा पद्धतीने चालवायचे. आता याची पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची मोठ्या स्क्रीनला जोडणी. ही 2 पद्धतीने करता येते. एक वायरलेस आणि दुसरी वायर वापरून. वायरलेस जी आहे तर ती तुमचा जर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला वायफाय फॅसिलिटी असेल तर वायफायने तुम्हाला मिरर करता येतं. ही वायरलेस झाली. वायरलेसमध्ये अजून एक फॅसिलिटी आहे, वायरलेस HDMI. हा पण इथून पुढचे मी तुम्हाला ते डिव्हायसेस इथून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर वायरलेस HDMI करून पण वायरलेस तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकतात. वायफायने सुद्धा वायरलेस कनेक्टिव्हिटी होते आणि वायर वापरून, मग ती HDMI केबल असेल, ती VGA केबल असेल, ती डिस्प्ले पोर्टची केबल असेल किंवा DVI केबल असेल किंवा मध्ये कन्व्हर्टर्स असतील, हे कन्व्हर्टर्स वापरून सुद्धा तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जो आहे हा मोठ्या स्क्रीनबरोबर जोडू शकतात आणि ही जोडणी तुम्हाला करता यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे माईक मिक्सर. ही जी सिस्टम आहे किंवा माईक आहे, इंडिपेंडंट माईक आहे, हा माईक तुम्हाला रेकॉर्डिंगला जोडता आला पाहिजे. रेकॉर्डिंग कशावर करतो आपण? एक तर स्मार्टफोनवर करतो किंवा टॅबवर करतो किंवा लॅपटॉपवर करतो किंवा डेस्कटॉपवर करतो. तर जो एक्सटर्नल माईक आहे, जसा मी इथे हा माईक एक्सटर्नल वापरतोय आणि हा एक्सटर्नल माईक मी माझ्या सिस्टमला जोडला आहे, तसा तुमच्याकडे जो अवेलेबल एक्सटर्नल माईक असेल, भले तो मोठा माईक असतो, डायनॅमिक माईक किंवा पोडियमचा माईक असतो. येस, स्टेजवरती ते जो पोडियम असतो त्या पोडियमवरती एक पोडियमचा माईक असतो. तो पोडियमचा माईक किंवा हातातला डायनॅमिक माईक किंवा कॉलर माईक, माईक कुठलाही असो, दुनियातला कुठलाही माईक हा रेकॉर्डिंगसाठी सिस्टमला जोडता येतो. तुमच्या लॅपटॉपला जोडता येतो, तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला जोडता येतो, तुमच्या स्मार्टफोनला जोडता येतो. तर ही यंत्रणा तुम्हाला माहिती पाहिजे की माईक जे आहे, भले मध्ये मिक्सर असेल तर मिक्सर थ्रू ती रेकॉर्डिंगला कशी जोडायची. आणि पुढचं एक महत्त्वाचं स्किल आहे, जर तुम्हाला कंटेंट प्रोडक्शनमध्ये, व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये जायचं असेल तर लाईव्ह कॅमेऱ्याची जोडणी. लाईव्ह कॅमेरेज हे रेकॉर्डिंगसाठी, जसा माईक हा रेकॉर्डिंगसाठी कम्प्युटरला जोडता येतो, अगदी त्याच पद्धतीने कॅमेरासुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंगसाठी कम्प्युटरला जोडता येतो. कसं जोडायचं, काय असतं, हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. पण हे स्किलसुद्धा तुम्हाला प्रायमरीली आत्मसात करायचं आहे. किमान एवढे स्किल्स, हे स्टेप्स आहेत या ॲक्च्युली. माईकपासून सुरुवात होते, डेस्कटॉपची जोडणी, मोबाईल टॅबची मिरर करणं, लॅपटॉप डेस्कटॉपला मिरर करणं, त्याला मोठ्या स्क्रीनवर मिरर किंवा त्याचा डिस्प्ले त्याच्यावरती घेणं, माईक सिस्टमची रेकॉर्डिंगला जोडणी आणि लाईव्ह कॅमेऱ्याची जोडणी. तर फ्रेंड्स, हे बेसिक स्किल्स आहेत, शिक्षकांना हे यायलाच हवेत. एकाला येत असतील तर त्याचं कर्तव्य आहे की त्यांनी इतरांना त्या गोष्टी शिकवाव्यात. आपल्या शाळेत, आपल्या संस्थेत ज्यांना कोणाला हे स्किल्स येत नाही आहेत, त्यांचं हे कर्तव्य आहे, त्यांचं एक खरोखरच काम आहे की ज्यांना येतं आहे त्यांच्याकडून हे शिकून घेणं. कारण ह्या गोष्टीची आता भविष्यामध्ये तुम्हाला नितांत गरज पडणार आहे. हे स्किल्स येत नाहीत, पहा साधी गोष्ट आहे, तुम्ही तुमचं टीचिंग मटेरियल अतिशय सुंदर बनवलं आहे, बेस्ट आहे तुमच्याकडे, ओके, ते आहे तुमच्या पेनड्राईव्हमध्ये. त्याच्यानंतर कोणाचा तरी शाळेमध्ये, संस्थेमध्ये लॅपटॉप आहे, हा लॅपटॉप तुम्हाला ऑफिसमध्ये मिळाला आहे आणि आता तुम्हाला वर्गावर शिकवायला जायचं आहे, ओके, किंवा तुम्ही कंटेंट प्रोडक्शनसाठी तुम्हाला स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला हे जोडणीच माहीत नाही आहे, तुमच्या लॅपटॉपची त्या सिस्टमबरोबर जोडणीच माहीत नाही आहे, अडकलं सगळं. मग तिथं भीती वाटायला लागते, अरे बापरे, माझं चित्र मध्येच बंद पडलं तर, माझी सिस्टम मध्येच बंद पडली तर, आणि बंद पडली. बऱ्याच वेळेचा असं होतं की साधं काहीतरी डिस्कनेक्ट झालेलं असतं, त्या डिस्कनेक्शनमुळं चित्र बंद पडतं. मग इतकं माणूस डिस्टर्ब होऊन जातो. आणि ज्याला हे माहिती आहे की अरे
पिन जोडल्यानंतर ही पिन जी आहे, ही पिन लूज होते आणि म्हणून चित्र डिस्कनेक्ट झालंय किंवा लूज झाली म्हणून डिस्कनेक्ट झालंय. तो ती परत पिन काढून परत लावतो आणि चित्र लगेच चालू होतं. माईकमध्ये तसंच आहे. माईकची खालची पिन असते, ती थोडीशी लूज होते आणि आवाज बंद पडतो. मग ज्याला हे माहिती आहे की माईक कसा जोडला जातो, त्याचा आवाज जरी बंद पडला तर तो पटकन त्याचा माईकची पिन काढतो, परत एकदा जोडतो आणि त्याचा आवाज जो आहे तो सुरू होतो. अचानक शिकवत असताना शिट्टी वाजायला लागली, तर तो पटकन त्या अँप्लिफायरपाशी जातो. पटकन त्याचा जो व्हॉल्यूम त्याला जो सेट करायचा आहे, त्याचं जे इनपुट माईक 1, माईक 2, माईक 3 मध्ये जिथं इनपुट दिलेले, पटकन तो व्हॉल्यूम तो कमी करतो आणि वाजणारी शिट्टी कमी करतो. शिट्टी तशीच वाजत राहिली, आपल्याला माहितीच नाही व्हिसल कशी बंद करायची, कसा आवाज बंद करायचा. ऑपरेटर कुठेतरी बाहेर निघून गेलेला असतो. विद्यार्थी एकदम असे हसायला सुरुवात करतात शिट्टी वाजायला लागल्यानंतर आणि आपण एकदम गडबडून जातो, कारण आपल्याला माहितीच नसतं. तर हे स्किल नितांत गरजेचे आहेत. जसा वेळ मिळेल तसा तुमच्या संस्थेमध्ये ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, हे तुमचं काम आहे. तुम्ही त्या संस्थेमध्ये त्या सगळ्या गोष्टी वापरून पाहणं, चेक करणं आणि त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं. कारण हे स्किल्स जर तुम्हाला अवगत आले, तर इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला यायला सोप्या जातील. धन्यवाद.